आज आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग्स हा पॉईंट चालू करणार आहोत. ठीक आहे. आजपर्यंत आपले जवळपास 11 पार्ट्स झालेले आहेत. हा 12वा पार्ट्स आहे आणि इथून हा चॅप्टर थोडासा खूप महत्त्वाचा ठरतो, कारण की परीक्षेमध्ये खूप 5 मार्काचे असतील, 4 मार्काचे असतील, 3 मार्काचे असतील, डायग्रॅमॅटिकली क्वेश्चन्स असतील. ते क्वेश्चन्स ह्या पॉईंट्सवरून बाहेर पडतात. तर लक्ष द्या. सेक्सुअल रिप्रोडक्शनच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये त्यांनी 2-3 प्रश्न विचारले आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह किंवा ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये कोणते जे आपले ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, उदाहरणार्थ सांगतो, रिप्रोडक्टिव्ह जी सिस्टम आहे ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला कंट्रोल करण्यासाठी कोणते हार्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत, कोणते हार्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कंट्रोल करण्यासाठी कोणते हार्मोन्स आमचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कंट्रोल करण्यासाठी वापरले जातात, बरोबर आहे. तर पहिला हार्मोन आहे FSH, दुसरा हार्मोन आहे LH, तिसरा हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन, चौथा हार्मोन आहे इस्ट्रोजन. हे 4 हार्मोन मिळून काय करत असतात, तो आमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काय करत असतात, कंट्रोल करत असतात, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जो FSH आहे, FSH याचा लॉंग फॉर्म काय, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि LH चं लॉंग फॉर्म काय, ल्युटनायझिंग हार्मोन. असा पहिला प्रश्न पुस्तकात विचारला आहे आपल्या, किंवा विच हार्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर आवर रिप्रोडक्टिव्ह फंक्शन ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. अंडरस्टूड. तर नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे आपल्या पुस्तकामध्ये की विच हार्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर चेंज इन ह्यूमन बॉडी अकरिंग ड्युरिंग अ सेट ऑफ सेक्सुअल मॅच्युरिटी. सेक्सुअल मॅच्युरिटी जी असते आपली, सेक्सुअल मॅच्युरिटी म्हणजे काय, आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर डेव्हलपमेंट ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतील, ते मॅच्युरिटी सांगतो. ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, बरोबर आहे. हेअर्स ऑन फेस इन मेन, माणसांमध्ये तोंडावरती दाढी येते त्यांना, ठीक आहे ना. अँड अंडर आर्म अँड ऑन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. अंडरस्टूड, बरोबर आहे. अँड हे झालं पहिलं. हा झाला दुसरा. हा झाला तिसरा कोणती रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी येते आपल्यामध्ये, लो पिच PITCH, लो पिच इन मेन अँड हाय पिच इन फिमेल. अंडरस्टूड. माणसांमध्ये पिच काय होते, आवाजाची कमी होते, आणि फिमेलमध्ये काय होते, ते वाढते. अंडरस्टूड. नेक्स्ट, ब्रेस्ट डेव्हलपमेंट इन फिमेल. अंडरस्टूड. दिस आणि सेक्सुअल अट्रॅक्शन. दीज आर द मॅच्युरिटी. हे काय, तो एक आहे, त्याला आपण सेक्सुअल मॅच्युरिटी असं म्हणतो, ठीक आहे ना.
सेक्स्युअल मॅच्युरिटी असं म्हणत असतो. मग या सेक्स्युअल मॅच्युरिटीसाठी कोणते हार्मोन रिस्पॉन्सिबल आहेत? या सेक्स्युअल मॅच्युरिटीसाठी कोणते हार्मोन रिस्पॉन्सिबल असतात? तर फिमेलमध्ये इस्ट्रोजन असेल, फिमेलमध्ये म्हणतो बरं का, प्रोजेस्ट्रॉन असेल, बरोबर. हे कुणामध्ये? फिमेलमध्ये. आणि मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन. हे कुणामध्ये? मेलमध्ये. लक्षात घ्या बरं का. आता मी परत एक वेळ सांगतोय. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कंट्रोल इन ह्युमन कोणते हार्मोन्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी FSH असेल, LH असेल, प्रोजेस्ट्रॉन असेल, इस्ट्रोजन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटनायझिंग हार्मोन. आणि इधर सेक्स्युअल मॅच्युरिटी म्हणजे काय? दीज आर द सेक्स्युअल ऑल मॅच्युरिटी डेव्हलपमेंट ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतील, हेअर्स ऑन द फेस इन मेन, माणसाच्या तोंडावरती म्हणजे दाढी येते त्यांना, अंडर आर्म त्याचे हेअर्स वाढतात, ऑन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवरती पण ते हेअर्स वाढतात. लो पिच इन मेन, माणसामध्ये आवाज कमी होतो आणि फिमेलमध्ये काय होतो? आवाज वाढतो. ब्रीस्ट डेव्हलपमेंट इन फिमेल अँड सेक्स्युअल अट्रॅक्शन, दीज आर द सेक्स्युअल मॅच्युरिटी. अँड these for the sexual maturity, estrogen and progesterone are responsible in female and testosterone are responsible in male. Understood? मेल मध्ये टेस्टोस्टेरॉन असतो रिस्पॉन्सिबल आणि फिमेल मध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन रिस्पॉन्सिबल असतो. अंडरस्टूड? आणि लास्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे कोणता क्वेश्चन आहे की गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे की फिमेल ॲटलिस्ट 18 एज, फिमेलचं एज किती पाहिजे? 18 पाहिजे आणि मेलचे किती पाहिजे? 21 एज पाहिजे. कशासाठी? मॅरेजसाठी. वाय? बिकॉज दे आर जेव्हा ते 18 किंवा 21 एजचे होतात तेव्हा ते सेक्च्युअली काय होतात? पूर्णपणे मॅच्युअर होतात. त्यामुळं त्यांची रिप्रोडक्टिव्ह लाईफ काय होते? मॅच्युअर होते आणि दे आर एबल टू लाईव्ह विथ बोथ. अंडरस्टूड? तर फक्त याच्यामध्ये कारण काय की सेक्स्युअल मॅच्युरिटी त्यांची काय होते? स्टेबल होते, परफेक्ट होते अँड दे आर रेडी टू मॅरेज बिफोर आफ्टर द एज ऑफ 18 इन फिमेल अँड 21 इन मेल. अंडरस्टूड? ओके.